प्रतिक्रिया त्यांची जाणून घ्यात. काय सांगा, तुमची उमेदवारी जी आहे ती जाहीर झालेली आहे. आत्ताच आम्ही सुद्धा TV9 वरच बातमी पाहतोय. आता हे बघा ना की शरद पवार गटाची पत्रकार परिषद आणि शरद पवार गटाचे उमेदवार जाहीर. त्यामुळं नगरमध्ये निलेश लंके, मी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी पक्षाचे सर्व आदरणीय पवारसाहेब, राष्ट्रवादी पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना धन्यवाद देतो की तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला त्या विश्वासाला कुठं तडा न जाऊन जाता या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. या निवडणुकीला सामोरं जात असताना खऱ्या अर्थाने या मतदारसंघातील जे प्रलंबित प्रश्न आहे, गेले अनेक वर्षापासून काही प्रश्नांच्या बाबत लोकांना उलगडा झालेला नाही. म्हणजे पाण्याचे प्रश्न असो, बेरोजगारीचा प्रश्न तर महाभयंकर झालेला आहे. एका बाजूला कृषी प्रधान देश म्हणून भारताकडे पाहतो आपण. त्या देशामध्ये शेतकऱ्यांची काय परिस्थिती, ते शेतकरी आनंदी झाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, शेतीमालाला चांगला बाजारभाव मिळाले पाहिजे, शेतकऱ्याला जोडधंदा म्हणून दूध धंदा पाहतो त्या दूध धंद्याचे बाजारभाव वाढले पाहिजे. अनेक प्रश्न आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये MIDC करण्याचा आपला निर्धार असणार आहे या पुढील काळात. आणि या तालुक्या मतदारसंघामधील जे महत्त्वाचे योजना आहेत, सर्व नगर श्रीगोंदा भागातील जर म्हणलं आपण 35 गावांची एक साखळायची योजना आहे, ती योजना आपण मंजूर करण्याचा प्रयत्न करणार. आमच्या शेवगाव भागातील ताजनापूर योजना आहे. अशा वेगवेगळ्या भागातील प्रश्न वेगवेगळे. आमचा कर्जत त्या भागातला माळढोकचा एक प्रश्न आहे, तो प्रश्न असू. आमच्या रावरीमध्ये एक वेगळेच प्रश्न आहे. अशा सगळ्या प्रश्नांची त्या ठिकाणी आपण सोडवणूक करण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा माझा अजेंडा असणार आहे शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेतकरी आनंदी झाला पाहिजे, त्यामुळे शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजे आणि बेरोजगारीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न सुटला पाहिजे. त्यासाठी पुढील माझ्या कालखंडामध्ये प्रत्येक तालुक्यात MIDC आणण्याचा आपण त्या ठिकाणी निश्चित प्रयत्न करणार नाही, आणणारच. एकीकडे मोठं आव्हान जे आहे ते तुमच्या समोर असणार आहे. विद्यमान खासदार आहे, पालकमंत्री आहे, सरकार आहे, त्यांचं आव्हान काय नसतं निवडणुकीला. कुठलं आव्हान नाही. मी निवडणूक हा खेळ खेळणारा माणूस आहे. त्या आनंदाने खेळायची. ती निवडणूक ही काय अशी एकमेका भायावर करायची निवडणूक असते का? एकमेकाच्या व्यक्तिगत जीवनावर टीका टिप्पणी करायची निवडणूक नसती. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवायची. निवडणूक ही या भागातील प्रश्न काय करायला पाहिजे, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवायची. पण कुठेतरी अजित पवारांना तुम्हाला साथ सोडून तुम्हाला आता शरद पवार साहेबांकडे यावं लागलं. इतका त्रास तुम्हाला झाला की तुम्हाला थेट लोकसभा निवडणूक लढवावी लागली. चालायचं. काही गोष्टी राजकारणात होत असतात, काही प्रवाहात काही गोष्टी राजकारणात बदलत असतात. राजकारण दिवसाला बदलत असतं, त्यानुसार निर्णय घ्यायचे असतात. मी दादांना सोडून आलो, त्याबद्दल मी दादांची काल जाहीर माफी मागितली. दादा माझे काल नेते होते, आज पण नेते आणि उद्या पण नेते असणार आहे. त्यामुळे दादांच्या माझ्या नात्याबद्दल कुणी शंका नाही घ्यायची. ठीक आहे, व्यक्तिगत जीवनात आम्हाला पण काय आहे ना. कसं तुम्हाला काय विजयाची खात्री आहे? कशी उद्यापासून रणनीती असणार आहे तुमची? विजयाची खात्री, विजय होतच असतो. खासदारच होऊन दिल्लीला जात असतो मी. खात्री बित्री नाही, होतच असतो. अच्छा, मग उद्यापासून कसं तुमचा प्रचार असणार आहे? रणनीती काय प्रचाराची? 1 तारखेपासून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून या मतदारसंघात 16 दिवस फिरणार आहे. प्रत्येक गावागावात जाणार आहे, त्या गावातल्या अडचणी समजून घेणार आहे, त्या गावातले प्रश्न समजून घेणार आहे आणि हा सगळा डाटा घेऊन नंतरच्या कालखंडामध्ये ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे ना. तुम्ही डायरेक्ट निवडणुकीला सामोरे गेले, मोठमोठ्याला घोषणा केल्या, गप्पा मारल्या, निवडून आल्यानंतर 5 वर्ष फिराकलीत नाही लोकात, तर काय प्रश्न सोडणार? आज तुम्ही लोकात गेलं पाहिजे, त्या गावातल्या अडचण समजून घेतली पाहिजे, आपल्याकडे सगळा डाटा कलेक्ट केला पाहिजे, संकलित केला पाहिजे. मग आपण निवडून आल्यानंतर मी ह्या गावात गेलतो, या गावातला हा प्रश्न आहे, त्या गावातला हा प्रश्न आहे, त्या तालुक्यातला हा प्रश्न आहे, हे प्रश्न कसे सोडवता येईल, हा सगळा आपल्याकडे प्रश्नपत्रिका तयार पाहिजे ना. समोर मोठी ताकद आहे, मग कसं बघतो तुम्ही? अहो साहेब, राजकारणात ताकद बिकत काय नसती. ही ताकद खरी आहे, गोरगरीब जनता ही ताकद सगळ्यात मोठी. हे असं जर कोणी म्हणलेले पैसे मग काय धीरूभाई अंबानी साहेब पंतप्रधान झाले असते, टाटा बिर्ला मुख्यमंत्री झाले असते, तसं काय नाही. हे जनता बदल गई ना तो सब कुछ बदलता है. तिकडे गणपतराव देशमुख 11 वेळा आमदार झाले साहेब, एसटीने जात होते ते.
तर नक्कीच आपण बघितलं की त्यांनी शरद पवारांचे आभार मानलेले आहे उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल आणि कुठेतरी आता या निवडणुकीत मी 100% विजयी होईन आणि दिल्लीला जाईन आणि खासदार होईन असा विश्वास जो आहे तो आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा तुषार नंदरसह कुणाल जायकर, 29 मराठी, अहमदनगर.